नमस्कार, मी रश्मी खेडीकर. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो, संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 13च्या माजी नगरसेविका ऋतिकाताई मसराम आहेत. ताई, तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार ताई, आत्ता तुमच्या पदासमोर माजी जरी लागलं असलं तरी ग्राउंड लेवलवर नागरिक अजूनही तुमच्याकडे समस्या घेऊन येत असणार. मग त्या तुम्ही आयुक्तांपर्यंत कशा पोहोचवता, कशा प्रकारे डील करता, काय अडथळे येतात? कसं आहे की आयुक्तापर्यंत या चर्चा होतच नाही. आम्ही या आपल्या जर गटर लाईन वगैरेची कंप्लेंट असतात तर आम्ही सॅनिटायझरी जो इन्स्पेक्टर असतो त्याला सांगतो. त्याच्यानंतर चोकेज वगैरे पण त्यालाच सांगतो, हेल्थवाल्यांना सांगतो. तर आपण यांना सगळं सांगतो पण ते ऐकत नाहीत आणि झोनपर्यंत ते पोहोचत नाही. ते मग म्हणतात झोनला जा. झोनला गेल्यावर आपण झोनला गेलो तर मग आयुक्तही नसतात. आयुक्तला 2-2 ड्युट्या दिलेल्या आहेत, तेही मिळत नाही आणि कंप्लेंटा काही पूर्ण होत नाही. मग त्या कंप्लेंटा एक मिनिटांनी, 2 मिनिटांनी, 3 दिवस, हप्ता असा लांबवतो ते. म्हणजे कुठेतरी आपला पद असणं आणि नसणं यामध्ये काही फरक जाणवतोय का? कारण तेव्हा आपल्याकडे अधिकार असतात, आता तुम्ही म्हटलं की ते ऐकत नाही, तर कुठेतरी याचा फरक जाणवतोय का? हो 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 बिलकुल. आता पहिले कसं होतं की एक फोन केला ना तर त्यांना तुरंत यायचं म्हणजे यायचंच होतं. पण आता त्यांना असं वाटते माझी झालेत ना, आता काय ऐकायचं आहे, ते ऐकतच नाही. पण आता तुम्ही इतके सगळे तरी तुम्ही कार्यरत आहातच, वार्डासाठी काही ना काहीतरी तुम्ही करत आहात. नगरसेविका असताना तुम्हाला फंड यायचे, ते व्यवस्थित यायचे का? आणि आत्ता कशा प्रकारे फंड जमा करता मग एवढे सगळे कार्य करायसाठी? हो, तर पहिले जेव्हा नगरसेवक होती तेव्हा तर चांगलेच फंड आले मला. माझे भरपूर कामं झालेले आहेत. गार्डनपासून छोटे छोटे चेंबरपासून, रस्त्यापासून, फ्लोरिंगपासून सगळं काम जेवढं करता येईल मला जेवढं फंड मिळालं मी तेवढं पूर्ण काम केलेलं आहे. पण आता सध्या लोकांचे जसं आता 1.5 वर्ष होऊन गेला, आमची निवडणुका संपली, आमचा कार्यकाल संपला, तर लोकांचे तरी आमच्याकडे कंप्लेंटा राहतातच की रस्ते नाही, हे नाही. तर आम्ही आमच्या मोठ्या जे सिनियर मंत्री लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडनं काहीतरी मार्ग काढत असतो. तर बावनकुळे साहेब आहेत, आपले देवेंद्र साहेब आहेत, यांच्या फंडामार्फत आम्ही छोटं काम सुरू केलेलं आहे. म्हणजे ते अजूनही तुम्हाला देतात फंड, कुठेतरी तो कार्य तुमचं सुरूच आहे. तर जेव्हा तुम्ही नगरसेविका होता तेव्हा आमदार खासदारांकडून कशी मदत झाली आहे वार्डाच्या विकासासाठी, काही निधीची किंवा कशाही प्रकारे ही मदत कशी झाली आणि पक्षस्तरावर कशी झाली आहे? पक्षस्तरावर खूपच छान झाली, कारण आमचे जेवढेही आमदार खासदार आहेत खूप चांगले आहेत, सगळे सपोर्टिव्ह आहेत. तर आमदारांकडनंही भरपूर फंड आला आहे आणि खासदार साहेबांकडे आपण केव्हा जातो जेव्हा मोठा काम असतो. पण खासदार साहेबांकडनं आम्हाला जास्तीत जास्त शिबिरांचं उपलब्धी, आम्ही शिबिर लोकांना जे लावून दिलेले आहेत, छान जे साहेबांकडनं शिबिरं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले. आपले शिबिर असे होते की कोणीच घेतले नाही, इतके चांगले. कारण वयोवृद्ध लोकांसाठी 20,000 ते 25,000पर्यंत जे वस्तू वाटप होतं ते खासदार साहेब नितीन गडकरी साहेबांनी केलं. आणि मी आजपर्यंत तर मी कधी ऐकलं नाही की कुठल्या खासदारांनी एवढं चांगलं वाटप केलं आहे म्हणून. आता तुमची मला वाटतं ही फर्स्ट टर्मच होती नगरसेवकाची. बाकी लोक 20-20 वर्षांपासून कार्यरत आहात, तर त्यांना कुठेतरी काम करण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. आता तुम्हाला काही अडथळा येतोय का? सुरुवातीला आला, पण आता थोडं सगळं नॉलेज आलेलं आहे. पण कसं झालं, 1.5 वर्ष 2 वर्ष समजायला जातो. मग माझे 2 वर्ष कोरोना काळाने खाल्ले. जेव्हा मला कळायला लागलं तर माझा कार्यकाल संपायला आला. मग त्याच्यात करायचं तर करायचं काय आहे ना, तेवढ्या छोट्या कार्यकालात काय करायचं, पण जेवढं होऊ शकते मी माझा प्रयत्न करते. म्हणजे तुम्ही केलेल्या कार्यावर तुम्ही समाधानी आहात का? कामांवर समाधानी आहात का? हो, समाधानी आहे, पूर्ण समाधानी आहे. कारण तुमच्या कार्यकाळात केलेले महत्त्वाचे कामं कोणते होते? सर्वात महत्त्वाचं काम तर असं आहे की कॉर्पोरेशनचं, मी तुम्हाला एक मोठंच काम सांगते. हजारीपाडला एक गार्डन बनवून दिलं आम्ही. कॉर्पोरेशनची शाळा आहे त्याच्यासमोर, तिथे म्हणजे भरपूर दिवस होते, कॉलनी आणि वस्ती लागून आहे, मनोहर विहार आहे आणि शाळा आहे मधात आणि मग मागे वस्ती लागून आहे. तर तिच्या बायका बिचाऱ्या अंधारात रस्त्यावर फिरू शकत नाही, कारण समोरून भ्युसनकोरी चिंतामण नगरसारखा रस्ता आहे आणि इकडे मग यायला त्यांना थोडासा वरच यावं लागतं. मुलं तर फिरतात पण बायकांना त्रास होतो. तर त्याच्यासाठी त्यांच्या भरपूर माझ्याकडे हे होते कंप्लेंट्स की बा आम्हाला फिरायला काही नाही. तर मी त्यांना त्या कॉर्पोरेशनच्या ठिकाणी ग्राउंड बनवून दिला मोठा. तर तो ग्राउंड आजपर्यंत कोणाच्या लक्षात आला नाही की काही नाही, माहीत नाही, पण माझ्या नशिबात असेल की मी तो बनवून घेतला. 40 लाखाचा तो काम होता. कंपाऊंडिंग, आपले स्ट्रीट लाईट वगैरे, हाय मास वगैरे लावून तिकडे ओके झालेले आहेत. लहान मुलांना खेळायला झुला वगैरे सगळंच आहे.
मग आता सध्याच्या परिस्थितीत वार्डात सगळ्यात मोठी समस्या कुठली आहे? सगळ्यात मोठी समस्या जर पाहिली गेली ना तर ती चोकेजची आहे. कारण मी काही काही ठिकाणी असं आहे की खूप जुने जुने शिवर लाईन्स आहेत, खूप जुने जुने गटर लाईन्स आहेत. तर त्यामुळे काय होतं आहे की ते भरून जातात. तर ते भरल्यावर मग आपण जेव्हा यांना फोन करा, आता तर हे ऐकतच नाही. म्हणून मला विचार की आता जर निवडणुका कधी लागतील या माहिती नाही, पण जेव्हा कधी निवडणुका लागतील तेव्हा ऋतिकाताई आम्हाला बघायला मिळणार का? बिलकुल मिळणार ना. माझी इच्छा आहे की मी लढू आणि मला सपोर्टही आहे. स्लममधून तर मला पूर्ण बराच सपोर्ट आहे आता. हो, सध्या बराच सपोर्ट आहे. आता वरच्यांची इच्छा. नक्कीच ताई, तुमच्या वाटचालीसाठी आता पुढील निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असंच काम करत राहा, कार्यरत आहात. तुमची पहिलीच टर्म होती तरी तुम्ही जी नागरिकांसाठी जे काही काम केलं आणि ते तुमची उत्सुकता जे दिसते, समाजसेवा ते दिसते, त्यासाठी खरंच तुमचं कौतुक आणि अभिनंदन. धन्यवाद, तुम्ही नवराष्ट्राशी जुळलात. धन्यवाद. तर आज आपण ऋतिकाताईंशी बोललो आहेत. एक महिला असून म्हणजे पहिलीच टर्म त्यांची आहे, बरंच काम त्यांनी केलेलं आहे आणि अजूनही ते कामासाठी तत्पर आहेत. पद गेलं असलं तरी अजूनही समाजासाठी ते कार्यरत आहेत आणि अनेक नागरिकांच्या समस्या त्यांनी सांगितल्या आहेत. अशाच आपण अनेक मान्यवरांशी बोलणार आहोत, तुमच्या समस्या जाणून घेणार आहोत, तुमच्या समस्यांचे समाधान आपण यामध्ये करणार आहोत. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा. मी रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर.